रोज सकाळी उठल्यावर एक प्रश्न पडतो तो म्हणजे नाश्त्याला काय बनवायचं? आणि कधी-कधी रात्रीच्या चपात्याही खूप शिल्लक राहतात. चपाती आणि कच्च्या अंड्यापासून आपण आज बनवणार आहोत. एकदम टेस्टी आणि झटपट असा होणारा हेल्दी नाश्ता बनवणार आहोत. एकदम भन्नाट अशी ही रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. सगळ्यात अगोदर आपण एका बाउलमध्ये अंडी फोडून घेऊया. 3 किंवा 4 अंडी फोडून घ्यायची. मग आपण ह्या शिळ्या चपात्या म्हणजे शिल्लक राहिलेल्या चपात्या आहेत, त्याची गुंडाळी करायची अशी गोल अशी. अशा पद्धतीने गुंडाळी करून नंतर आपल्याला ह्या चपातीचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण कट करून तुम्ही कशानेही कट करू शकता, पण इथं मी कात्री यूज केलेली आहे. तर लच्चे छान पडतात त्याचे. अशा पद्धतीने तुकडे कट करून घेतले आहेत. बारीक असे पातळ असे कट करून घ्यायचे. चपाती गोल गुंडाळून अशा पद्धतीने आपण कट करून घेतली आहे. अशाच पद्धतीने दुसरी सुद्धा चपाती कट करून घेऊया. 2 चपात्या वापरलेल्या आहेत. तर तुम्हाला जास्त जरी वापरायची असेल अजून एखादी तरी तुम्ही वापरू शकता इथं. हिरवी मिरची कट करून टाकली आहेत 2 ते 3. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कांदा एक बारीक कट केलेला आहे तो टाकला आहे. टोमॅटो अर्धा कट करून टाकला आहे. काळी मिरी पावडर अर्धा चमचा टाकूया आणि कोथिंबीर टाकूया. फ्रेश अशी जास्त कोथिंबीर टाकलेली आहे. आणि नंतर आपल्याला यामध्ये धना पावडर अर्धा चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा असं टाकायचं आहे. आणि थोडंसं ऑर्गॅनो टाकायचं. लाल मिरची पावडर थोडीशी टाकायची आणि मीठ टाकून छान असं मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि हे सगळं मिश्रण आपण एकत्र मिक्स करून घेऊया ह्या पद्धतीने. अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं. एक सगळं मिक्स झालं पाहिजे. अंडी आणि चपाती सगळं मिक्स करायचं. भाज्या वगैरे सगळ्या मिक्स करून घ्यायच्या. हे अशा पद्धतीने आपण छान असं मिक्स करून घेतलं आहे. आता एकीकडे तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे मी गॅसवर मध्यम आचेवर. तर तवा छान असा गरम झालेला आहे. त्यावर थोडंसं तूप लावून घेऊया, पाव चमचा असं. सगळीकडे तूप पसरून टाकलं आहे. नंतर आपण तुपामुळे ह्या नाश्त्याला खूप छान अशी चव येते, म्हणून तूप वापरा किंवा बटर वापरलं तरीही चालेल. आपण तयार केलेलं अंड्याचं आणि चपातीचं मिश्रण तव्यावर व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि मंद आचेवर आपल्याला छान असं एकीकडून भाजून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने छान असं पसरून घेतलं आणि एका बाजूने छान असं मंद आचेवर आपण भाजून घेतलं आहे एका साईडने. तर एकीकडून उचलून असं थोडंसं बघायचं, छान असं हे भाजलं आहे. तर आता हे अलगद पलटी करून घेऊया. छान असं पलटी करून घेतलं आहे अलगद आणि गॅस बंद करायचा आहे ह्या स्टेजला. तुम्ही तूप किंवा बटर वापरू शकता, तुमची चॉईस. तर इथं तेल वापरलं तरीही चालेल. तर गॅस बंद केला आहे आणि आपण पलटी केलेल्या बाजूवर भरपूर असं टोमॅटो सॉस टाकलं आहे 1 चमचा भरून. 1 चमचा पिझ्झा सॉस टाकला आहे. मेयोनीज पण 1 चमचा टाकून घेऊया आणि हे सगळं चांगलं पसरून घ्यायचं. सगळीकडे पसरून घ्यायचं. हे छान असं सगळीकडे आपण पसरवून घेतलं आहे ह्या पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने. तर आता आपला हा गॅस बंद आहे. गॅस बंद ठेवायचा, नाहीतर आपली ही पाठीमागची बाजू जळू शकते, करपू शकते. त्यामुळं गॅस बंद ठेवला आहे. आणि वरून आपण आता चीज टाकलं आहे. तर चीजचं एक स्लाईस होतं ते मी टाकलं आहे. जर तुमच्याकडे मॉझरेला चीज असेल तर टाकू शकता. चीजची वडी मी खिसून टाकली आहे. पिझ्झाचा लूक देण्यासाठी आपण हे करत आहोत. तर चीजचं एक स्लाईस आणि एक वडी असं खिसून टाकलं आहे मी. आणि पिझ्झाचा लूक देण्यासाठी चौकोनी आकारात आपण इथं कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची कट करून घेतलेली आहे. ते ठेवूया, छान सजवून घेऊया ह्या पद्धतीने. आणि चीज छान असं मेल्ट होतं. आपल्या ह्या भाज्या ठेवल्यानंतर आपण वरून झाकण ठेवून छान गॅस मंद आचेवर ठेवून हा पिझ्झा छान असं भाजून घेणार आहोत. कांद्याचे, सिमला मिरचीचे आपण चौकोनी
घेतलेले तुकडे चौकोनी आकारात कट करून घेतलेले ते ठेवले आहेत. आता टोमॅटोचे सुद्धा ठेवूया. पिझ्झाचा लूक देण्यासाठी वरून चौकोनी आकारात कट केलेले कांद्याचे तुकडे आणि सिमला मिरचीचे आणि टोमॅटोचे तुकडे आपण सजवून घेत आहोत. दिसतोय ना छान अगदी पिझ्झासारखा हा अंडा आणि चपातीपासून बनवलेला हा पिझ्झा. तर हे छान असं आपण टाकून घेतलं आहे, ठेवून घेतलं आहे. तर मंद आचेवर गॅस चालू करून लहान आचेवर आपण हे चीज मेल्ट होईपर्यंत, खालची बाजू क्रिस्पी होईपर्यंत पिझ्झा गरम करून घेतला आहे. बघू शकता एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे. वाव, चीज मस्त मेल्ट झाले आणि आपला हा एक चपाती पिझ्झा तयार आहे. हा पिझ्झा अगदी आपल्या पिझ्झासारखाच दिसत आहे. छान असं कट करून गरमागरम सर्व करूया. तर मग कशी वाटली ही युनिक रेसिपी? घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सविताज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.